तर आपण सुरू करूयात क्लास आजचा पेंटॅकल्स पासून. ठीक आहे, आज पेंटॅकल्सचे कार्ड्स पूर्ण करून टाकूयात. तर पेंटॅकल्स मधलं हे पहिलं कार्ड, एस ऑफ पेंटॅकल्स, हे पॉझिटिव्ह कार्ड आहे. निसर्गातून एक हात येतो, दिसतोय आपल्याला. हातामध्ये पेंटॅकल्स आहेत. रस्त्यावर वेलाची ही कमान दिसते आपल्याला. भौतिक सुख उपभोग दाखवणारं हे कार्ड आहे. आर्थिक दृष्टीने विचार करणारं हे कार्ड आहे. समृद्धी मिळवून देणारे, प्रॉपर्टी, पैसा दृष्टिकोनातून विचार करणारे हे कार्ड आहे. नवीन गुंतवणूक तुम्हाला लाभदायक, फलदायक ठरेल, लाभदायक ठरेल. आर्थिक दृष्ट्या समृद्धी, संपन्नता दाखवणारं हे कार्ड आहे. त्याचबरोबर साधन संपत्ती, प्रॉपर्टी, शेअर्स, म्युच्युअल फंड, काहीतरी नवीन करायची इच्छा किंवा नवीन व्यवसाय, आर्थिक लाभ, कार्य करत असताना त्यातून जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो, असे दाखवणारं हे कार्ड आहे. तुम्ही जे पण काय कार्य कराल त्यामध्ये सातत्य गरजेचं आहे. भौतिक सुख उपभोगासाठी अर्थार्जन करणारे हे कार्ड आहे. नवीन कार्य करण्याची तुम्हाला संधी मिळू शकते किंवा एखाद्या व्यक्तीशी जर चर्चा करायची असेल तेव्हा सुद्धा हे कार्ड चांगलं आहे. भूतकाळामध्ये भूतकाळाचा जर विचार केला तर नक्कीच भूतकाळ हा चांगला होऊन गेलाय व्यक्तीचा. भौतिक आणि आर्थिक स्थिती ही चांगली दाखवणारं हे कार्ड आहे. सॉर्ट्सच्या कार्डमध्ये आपल्याला विचार दिसतील. कप्सच्या कार्डमध्ये आपल्याला इमोशन्स दिसतील आणि पेंटॅकल्सच्या कार्डमध्ये आपल्याला प्रॅक्टिकलपणा दिसेल. आर्थिक संधी आहेत. सॉर्ट्स मध्ये बुद्धिवादी निर्णय घेतले जातात. पुढे होईल आपल्याला सॉर्ट्स, आणि त्या निर्णयामुळे कोणती तरी अपॉर्च्युनिटी मिळणे या कार्ड्स मध्ये आपल्याला काहीतरी दाखवून द्यायची जिद्द दाखवते. हे पृथ्वी तत्वाचं कार्ड आहे. व्यवहारी तत्व या कार्ड मध्ये आपल्याला दिसतं. वायू तत्वामध्ये बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्तेने काम करणाऱ्या व्यक्ती बुद्धीतून काम करून पैसा मिळवण्यात आनंद मिळतो. तिथे त्यांच्या बुद्धीचा गौरव केला झालेला आपल्याला दिसतो. तेव्हा त्यांना त्याचा अभिमान वाटत असतो आणि त्यांना मनामध्ये वाटत असतं की आपले विचार लोकांना पटले आणि त्यांनी आपल्या विचारांना मान्यता दिली. त्यांना त्यांचे जे विचार असतात ते त्यांना खूप महत्वपूर्ण वाटत असतात. त्यांनी लोकांनी त्यांचे विचार उचलून धरले. त्यांना असं त्याबद्दलचा खूप आनंद होतो. त्यांना स्वतःला काहीतरी क्रिएटिव्हिटी करायला मिळाली किंवा त्यांनी काहीतरी क्रिएटिव्हिटी करून दाखवली, असं असतं. तर त्याच्यातून जो मोबदला मिळाला तो काय, एस ऑफ पेंटॅकल्स मध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे विचारांमध्ये सोर्सचं कार्ड राहिलं. आता पुढे घेऊयात आपण. हे पेंटॅकल्सचे संपल्यावर ह्या आधी सोर्सचं घ्यायला हवं होतं, म्हणजे तुम्हाला समजलं असतं. तर मोबदला मिळायला हवा होता. पेंटॅकल्स मध्ये आपल्याला दिसून येतं. मोबदल्यामध्ये पैसे मिळाले की प्रत्येकाला काय होतं, आनंद मिळतो. जसे आपण एखाद्या ऑफिस मध्ये काम करतो आणि आपलं प्रमोशन झालं तर आपल्याला काय वाटतं, आनंद मिळतो. आणि ते प्रमोशनच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय मिळतं, तर पगार वाढवून मिळतो. ह्या कार्ड मध्ये तुम्हाला नवीन व्यावहारिक ऑपॉर्च्युनिटी मिळण्याचे चान्सेस आहेत. नवीन जॉब शोधत असणार तर नवीन जॉब तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. कार्ड मध्ये एक कमान सुद्धा आपल्याला दिसते. इथे कमान दिसते आपल्याला आणि त्याच्या बाहेर डोंगर दिसतात. म्हणजे तर डोंगर काय दाखवतात, तर उंच शिखरावर जाणार आहात. त्या कमानीच्या बाहेर पडल्यावर जी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहे ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी बनवणार आहे. एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर आपण काय करतो, ती गोष्ट करण्याकरता पहिलं पाऊल पुढे टाकतो. तसंच हे कार्ड दाखवतं जी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहे आणि ज्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात आणि तुम्ही तुमचं पहिलं पाऊल पुढे टाकणार आहात, ते ह्या कार्ड मध्ये आपल्याला दिसून येतं. इथे गार्डन मधून एक रस्ता सुद्धा गेलेला दिसतो आणि त्या रस्त्याच्या बाजूला आपल्याला पाणी दिसतं. पाणी आहे इथे रस्त्याच्या बाजूला.
पाणी दिसतं, त्यामध्ये इमोशन्स सुद्धा आहेत, आपल्याला दिसतात. जसे आपल्या जीवनामध्ये पहिली नोकरी लागली, फायनान्शियली अपॉर्च्युनिटी येते, तर आपण नुसतं पैशाच्या स्वरूपात त्या अपॉर्च्युनिटीला पाहत नसतो, तर त्यामध्ये पहिली नोकरी लागली म्हणजेच तुमचे इमोशन्स असतात, ज्याची सुरुवात तुमची झालेली असते. त्याच इमोशन्सचा हा रस्ता दाखवणारी वाट आहे. म्हणजे जे पाणी दाखवलं आहे त्या कार्डमध्ये, कधी कधी आपल्याला ऑफर येतात, परंतु आपलं मन आणि बुद्धी याच्यामध्ये कोणाचं ऐकावं आणि त्याच्यामध्ये कोणता निर्णय घ्यावा यामध्ये कन्फ्यूज असतात. तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, नक्की कुठला मार्ग निवडावा हे सुद्धा कधी कधी कळत नाही. त्यामुळेच ह्या कार्डमध्ये रस्ता दाखवला आहे की तुम्ही जिथे जाणार आहात तो रस्ता योग्य दिशेने जात आहे. तुम्ही तुमच्या मनाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर तुम्ही पुढचा मार्ग निवडावा, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगली संधी प्राप्त होणार आहे. तुम्ही जे पण काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला तुमचे इमोशन्स टाकायचे आहेत, तिथे तुमची इच्छाशक्ती गुंतवायची आहे, ती फार गरजेची असणार आहे. या कार्डमध्ये आपल्याला फायनान्शियली संधी चांगल्या तोलून धरलेल्या दिसतात. याने हे पेंटॅकल्स तोलून धरलाय ना, म्हणजे फायनान्शियल संधी ह्या त्याने काय खूप छानपैकी तोलून धरलेल्या दिसतात. या कार्डमध्ये कर्तृत्व आहे, घट्ट धरलेलं आहे, जिद्द आहे, आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मिळवल्याचा आनंद आहे. एखाद्याचा प्रश्न असेल की मला एखाद्या व्यक्तीकडून पैसे यायचे आहेत आणि त्याचे पैसे मला मिळतील का, समोरची व्यक्ती तुम्हाला 1 हप्ता देणार आहे आणि पुढचे पैसे काय करणार आहे, टप्प्याटप्प्यात देणार आहे, तर मी त्याचे पैसे स्वीकारू का? आणि जर तुम्हाला हे कार्ड आलं तर तुम्ही नक्कीच हो सांगू शकता की त्या माणसाचे पैसे तुम्ही स्वीकारा, ती व्यक्ती तुम्हाला पुढचे पैसे टप्प्याटप्प्याने देईल. पॉझिटिव्ह कार्ड आहे. इथे एक कमान सुद्धा दाखवली आहे, म्हणजे काय तर त्याची सुरुवात होणार आहे. म्हणजेच कुठलाही प्रश्न असेल तर त्या गोष्टीची सुरुवात होणार आहे आणि ती गोष्ट टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे असं तुम्ही सांगू शकता. पॉझिटिव्ह कार्ड आहे, तुम्ही निर्णय घेऊ शकता. ह्या कार्डामध्ये काय आहे की जे काही ठरवलं आहे तुम्ही आता ते पूर्ण करण्याकरता तुम्हाला एका कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं आहे. म्हणजेच इथे कमान आहे ना, तर या कमानीतून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं आहे आणि इमोशन्स क्रॉस करून पुढे जायचं आहे. चॅरियटच्या कार्डमध्ये सुद्धा आपण पाहिलं की पाठीमागे त्याच्या पाणी आहे, म्हणजेच पाठीमागे इमोशन्स ठेवून तो जात आहे, डोंगरातून पाणी येत आहे, म्हणजेच त्याने शिखर पार केलं आणि त्या इमोशन्सला क्रॉस करून तो शिखर पार केलेला दिसतं. या कार्डमध्ये पांढऱ्या रंगाची फुले म्हणजेच क्लॅरिटी आहे. 1 मिनिट थांबा. शिखर पार करून त्याला पुढे जायचं आहे, इमोशन्सला क्रॉस करून पुढे जायचं आहे. ह्या कार्डमध्ये हिरवा रंग आहे, पांढरा रंग सुद्धा आहे. ह्या कार्डमध्ये बॅकग्राऊंडला पांढरा रंग आहे, म्हणजेच काय आहे तर प्रत्येक गोष्टीची इथे क्लिअरिटी दिसून येते. आणि इथे डोंगर आहेत, म्हणजे तुम्हाला त्या पलीकडे जाऊन तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे. या कार्डमध्ये हिरवा रंग सुद्धा आपल्याला दिसतो. हिरवा रंग काय दाखवतो तर पृथ्वीची समृद्धी वाढवतो. हिरवा रंग म्हणजेच समृद्धी मिळणार आहे. हे पहिल्या क्रमांकाचं कार्ड आहे, म्हणजेच नवीन काहीतरी तुम्ही सुरू करणार आहात. आर्थिक बाबतीत कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात होईल आणि त्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल हे कार्ड दाखवतं. एखादा व्यवसाय सुरू करत असाल तर त्याची पहिली व्यवसायाची सुरुवात सुरू होईल, तुम्हाला पहिली ऑर्डर मिळू शकते. जास्त प्रॉफिट होणार नाही, परंतु आनंद नक्कीच मिळेल की व्यवसायाला सुरुवात झाली. हे झालं आपलं पहिलं कार्ड. आता आपण 2 ऑफ पेंटॅकल्स कार्ड घेऊ. तर हे कार्ड पॉझिटिव्ह कार्ड आहे, कलेच्या संदर्भात वाणिज्याच्या संदर्भात दाखवणारं हे कार्ड आहे.
ह्या कार्डामध्ये आपल्याला 2 पेंटॅकल्स दिसत आहेत. त्याने काय केलं, ते एक पेंटॅकल्स खाली पकडला आहे तर दुसरा पेंटॅकल त्याने वरती पकडला आहे. त्याच्या पाठीमागे समुद्र आहे आणि एकाच वेळी अनेक पर्याय त्याच्याकडे आहेत. 2 कॉइन्स आहेत. त्या 2 कॉइन कडे नेमकं कोणता पर्याय निवडावा याबाबत त्याच्या मनामध्ये काय आहे, संभ्रम आहे. साधन संपत्ती उपलब्ध असता कोणता निर्णय निवडावा. लाल कपड्यातील विदूषकासारखी दिसणारी ही व्यक्ती हातात 2 पेंटॅकल्स घेतलेली आणि संतुलन करायच्या विचारात आहे. जर कुठल्या तरी विचारात आहे असं सुद्धा आपल्याला दिसतं. हिरव्या रंगाची पट्टी दिसते, कॉइन्सला लपेटलेली दिसते. ही व्यक्ती एक पाय उंचावून आहे. उजवा उजवा हात वरती तर डावा हात त्याचा काय आहे, खाली आहे. मान थोडीशी एका बाजूला गेलेली दिसते. त्याच्या पाठीमागे समुद्र आहे. त्याच्यामध्ये लाटा उसळलेल्या आहेत आपल्याला दिसतात. एका लाटेवर एक नाव सुद्धा आपल्याला दिसते. एकाच वेळेस अनेक पर्याय उपलब्ध करून दाखवणारे हे कार्ड आहे. त्यामधून नक्की कोणाची निवड करावी हा संभ्रम मनामध्ये असतो, गोंधळ मनामध्ये असतो. आपल्या हातात सुद्धा रोजच्या पेक्षा जास्त पैसे आले तर आपण विचार करतो की पैसे इथे खर्च करू का कुठे खर्च करू, हा मनामध्ये संभ्रम असतो. म्हणजे आपल्याला उपयोगी पडणारी गोष्ट घ्यावी की आपण थोडस तिथे थांबावं, जिथे आपल्याला मानसिक आनंद प्राप्त होईल अशा ठिकाणी पैसे खर्च करावे. नक्की कोणती गोष्ट करावी असा विचार करायला लावणारं हे कार्ड दाखवतं. आपण टॅरो मध्ये पाहिलं की कुठलेही 2 असलेले म्हणजे 2 तिथे पर्याय आहे, 2 ऑफ कप्स, 2 ऑफ सोर्ड्स वगैरे कार्ड घेतलं तर त्यामध्ये आपल्याला पाणी दिसतं. ह्या माणसाच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला पाणी दिसतं. पाण्याच्या लाटा आहेत. पाण्याच्या लाटा त्या माणसाच्या मनात असलेल्या उलाढाल दाखवतात. आपल्या मनात सुद्धा कधी विचार आपले खालीवर असतात, कधी आपले विचार वरती असतात, कधी खाली असतात. मॅजिशियनच्या कार्ड मध्ये सुद्धा आपल्याला इन्फिनिटीचे चिन्ह दिसले होते. या कार्ड मध्ये सुद्धा ह्या माणसाच्या हातामध्ये 2 कॉइन्स आहेत, पण 2 कॉइन्स मध्ये एक इन्फिनिटीचे असे चिन्ह आपल्याला दिसतं. आपल्याला तसं वाटतं म्हणजे ह्या व्यक्तीकडे प्रचंड क्षमता आहे, ऊर्जा आहे, परंतु ती कशी वापरावी हे त्याला कळत नाही. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्ट्रेस सुद्धा आलेला दिसतो. ह्याला काय करावं आणि कधी करावं आणि काय निर्णय घ्यावा हे समजत नसल्यामुळे आलेला जो स्ट्रेस आहे त्या कार्ड मध्ये आपल्याला लाल रंग सुद्धा दिसतो. लाल रंग हा मंगळ ग्रहाकडे येतो तर केशरी रंग हा रवीकडे येतो. त्या कार्ड मध्ये इन्फिनिटीचा जो सिम्बॉल आहे त्याच्या पाठीमागे निळ्या रंगाचे इमोशन्स आहेत. कधी कधी व्यक्ती गोंधळात असते की मनाचा निर्णय घ्यावा की बुद्धीने निर्णय घ्यावा, म्हणून त्यामुळे व्यक्ती काय करते, द्विधा मनस्थितीत असते. या कार्ड मध्ये आपल्याला कुठली गोष्ट कधी करायची आणि काय करायची हे कळत नाही. त्यामुळे मनाने जर तुमच्या ठरवलं तरच ती गोष्ट तुम्ही करावी असं दाखवणारं हे कार्ड आहे. कन्फ्यूज होऊ नका, तुम्ही योग्य तो निर्णय निवडा. किंवा असं पण असतं की आपल्याकडे 2 ऑप्शन्स येतात. कधी कधी मुलगा स्थळ बघायला जातो किंवा मुलगी स्थळ बघायला जाते, त्याच्याकडे 2 ऑप्शन येतात आणि कोणतं स्थळ निवडावं हे कळतच नाही. नोकरीच्या ठिकाणी पण 2 ठिकाणचे कॉल येतात. नक्की कोणता कॉल, कुठे जॉबला जावं हे कळत नाही. म्हणजे कन्फ्युजन क्रिएट करतं हे कार्ड. म्हणजेच याच्या बरोबरीने आपण काय करायला पाहिजे, आणखी एक कार्ड काढायला हवं. म्हणजे तिथे आपल्याला काय होते, क्लॅरिटी मिळते. जिथे कन्फ्युजन क्रिएट होतं ना तर तिथे आणखी एक कार्ड काढायचं, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची काय होते, क्लॅरिटी मिळते. एवढं लक्षात ठेवा. आता हे जे कार्ड आहे 3 ऑफ पेंटॅकल्सचं, त्या कार्ड मध्ये जे चित्र दिसतं ते काय, एक वाडा दिसतो आणि एक दरवाजा दिसतो आणि कमान पण दिसते आपल्याला. त्या दरवाजाच्या आतमध्ये अंधार दिसतो. खांबावर नक्षीकाम केलेलं दिसतं. कमानीमध्ये कॉइन आहेत. ते एका बाकावरती एक व्यक्ती उभी आहे. ही बाकावर उभी आहे ही व्यक्ती आणि काहीतरी काम करत असावी असं वाटतं.
त्याच्याजवळ दिवा पण दिसतो. त्याच्या हातात काहीतरी वस्त्र आहेत. बाजूला एक जोडपं सुद्धा उभा असलेलं आपल्याला दिसतं आणि ते त्या व्यक्तीला काहीतरी दाखवत आहे असं दिसतं. त्याच्याशी बोलत आहे. एखादा प्लॅन त्यांच्याकडे तयार आहे असं दिसतं. त्या कार्डच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की आपल्याला एखादं काम करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे जोम हवा असतो, दुसरं म्हणजे एनर्जी हवी असते. तुम्ही एखादा मुलगा पाहिला तर त्या मुलाला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात आणि ते मूल सगळीकडे बागडत असतं. त्या मुलामध्ये आपल्याला थकवा जाणवत नाही. ते मूल आपल्याला कसं वाटतं, एनर्जेटिक वाटतं. त्याच्यामध्ये एक तारुण्याची एनर्जी वाटते. परंतु त्या गोष्टी तो ज्या हाताळतो त्याचा त्याला अनुभव नसतो. तो कसाही आणि निष्काळजीपणाने त्या गोष्टी त्या हाताळत असतो. म्हणून कुठलीही गोष्ट करताना अनुभवाची जोड लागते, तेव्हा ती गोष्ट ती व्यक्ती व्यवस्थित रीतीने हाताळते. मग ती अनुभवाची जोड आपल्या कार्यशैलीमधून पण आपल्याला हळूहळू मिळते. किंवा आपल्या घरामध्ये एखादी अनुभवी व्यक्ती असते किंवा जवळपास एखादी अनुभवी व्यक्ती असते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असते, मोठी असते, वयस्कर असते. ती व्यक्ती तिचे अनुभव सांगत असते. आपण त्या व्यक्तीला पुढे काय करायचं याबद्दल विचारतो आणि ती व्यक्ती आपल्याला पुढल्या गोष्टी कशा करायच्या, कोणत्या पद्धतीने करायचं याबद्दल सांगत असते. तर किंवा काय केल्यावर काय होऊ शकतं आणि काय नाही केल्यावर काय होऊ शकतं याबद्दलची ती व्यक्ती आपल्याला कायम गायडन्स देत असते. माहिती देत असते. या कार्ड मध्ये आपल्याला युथफुलनेस दिसतो, एक्सपिरियन्स दिसतो, एक सुंदर त्याचा संगम झालेला दिसतो. या कार्ड मध्ये बॅकग्राऊंडला काळा रंग सुद्धा आपल्याला दिसतो. इथे काम करणारा जो मुलगा आहे तो काय तरुण आहे. तरुणपणे एक एनर्जी दाखवतो, ऊर्जा दाखवते आणि इथे त्याला एक त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली आहे. या कार्ड मध्ये तुम्हाला एखादी चांगली संधी मिळू शकते जेणेकरून तुम्ही तुमचं उद्देश पार करू शकता. या कार्ड मध्ये दोन गोष्टी खूप चांगल्या आहेत, त्या म्हणजे तुमच्यातली ऊर्जा आणि तुम्ही कुठलेही काम करायला तयार असणार याची तयार असण्याची तयारी दाखवतो. पूर्ण तयारीनिशी आहात असं दाखवणारं हे कार्ड आहे. पुढे जाऊन जे पण काम करणार आहात त्यासाठी तुम्ही स्वतःची पूर्वतयारी पूर्णपणे करून घेतलेली आहे. ह्या कार्ड मध्ये आपल्याला असं पण दिसतं की त्यांच्याकडे प्लॅन तयार आहे आणि पडेल ते कार्य करायची त्यांची तयारी आहे. त्यांना त्याचा मार्ग सुद्धा मिळाला आहे. अनुभवी व्यक्तींकडून त्यांना सल्ला सुद्धा मिळाला आहे. 3 अंक हा पाश्चिमात्य ज्योतिषानुसार गुरु ग्रहाचा येतो, परंतु वैदिक ज्योतिषानुसार 3 अंक हा शनीचा येतो. शनी हा 3 अंक ह्या कार्ड मध्ये सुद्धा मला थोडस शनी ग्रहाचा अंमल जास्त दिसतो. 3 अंकाचे स्वामी असू शकतात, कारण जास्त करून कार्डामध्ये आपल्याला काळा रंग बॅकग्राऊंडला दिसतो. तसेच शनी सारखा ग्रह हा फार उशिराने कामाला सुरुवात करतो. अगोदर तो पूर्णपणे स्वतःला तयार करतो, त्याप्रमाणे घडवतो आणि कुठलीही मेहनत करायला तो तयार असतो आणि कितीही किचकट काम करायला तो तयार असतो. तर तो चिकाटीने ते काम करण्याची पूर्ण तयारी ठेवतो. त्या कार्ड मध्ये शनी ग्रहाचा प्रभाव सुद्धा आपल्याला दिसतो. इथे जे 3 पेंटॅकल्स आहेत ते एका फ्रेम मध्ये स्टोर केलेले आहेत. पेंटॅकल स्टोर करून ठेवले आहेत. ह्यामध्ये सुद्धा कुठल्या कार्याची वृद्धी असते. 3 ऑफ हँड्स मध्ये आपल्याला तब्येतीबद्दलचे उष्णतेचे आजार दिसतील. यामध्ये एक एनर्जी दिसते की काहीतरी केलं पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे, म्हणजे ती एनर्जी त्यांना मिळू शकते असं या कार्ड मध्ये दिसतं. आपल्याला क्रिएटिव्हिटी पण दिसते, पण कार्य तुम्ही काय कराल, काय घ्याल त्यामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारे यश मिळेल. इतरांचा सल्ला घेऊन तुम्ही पुढचं कार्य करावं असं दाखवणारं कार्ड आहे. यश हे नक्कीच मिळेल. सांप्रतिक स्थिती ही मजबूत होईल.
कलेच्या माध्यमातून यश मिळवून देणारं हे कार्ड आहे. तुमच्याकडे असलेल्या क्रिएटिव्हिटीचे तुम्ही प्रदर्शन करून सक्सेस मिळवू शकता. कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवाल. आता 4 ऑफ पेंटॅकल्स. तर एक सुंदर शहर आहे, ते सुंदर बघा, पाठीमागं गाव दिसतंय, सुंदर शहर आहे आणि त्याच्याच रस्त्यावर एका आसनावर बसलेली ही व्यक्ती दिसत आहे. डोक्यावर टोपी आहे, पायापर्यंत काय आहे, वस्त्र घातले आहेत, शेला आहे आणि त्याच्या पायाशी 2 पेंटॅकल्सची चिन्ह आहेत. एक कॉइन त्याने छाती व पोटाशी धरून ठेवले आहेत. त्याच्या टोपीवर देखील आपल्याला काय दिसतं, एक कॉइन दिसतो. म्हणजे या माणसाकडे चारी बाजूने पैसाच पैसा आपल्याला दिसतो. त्याचा चेहरा हा काय आहे, विचारी असून तो मात्र काहीच करत नाही. म्हणजे काय, तर त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत, जी कला आहे, ती काय केले त्याने, ऍक्टिव्हिटी आहे, ज्या क्षमता आहेत त्याचा योग्य वापर तो करत नाही. तो स्वतःकडे तशाच धरून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्याला काय झाले, ही निष्क्रियता आलेली आहे. तेव्हा याने त्याच्याकडे ज्या कला आहेत, ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, त्यांचा योग्य तो वापर करावा, नाही तर त्याला निष्क्रियता येऊ शकते. त्याच्याकडे जे आहे ते त्याने व्यवस्थित विचार करून जर गुंतवलं तर त्याला अधिक फायदा होऊ शकतो, मिळू शकतो. साधन संपत्ती त्याची वाढू शकते. नाहीतर त्याने एकट्यानेच जर ती ठेवली तर आणि त्याचा जर वापर केला नाही तर तो पैसा त्याचा तसाच पडून राहील आणि तो पैसा आहे तेवढाच राहील आणि जग हे पुढे जाईल. त्यामुळे त्याने विचार करावा आणि योग्य ती इन्व्हेस्टमेंट करावी साधन संपत्तीची, तरच त्याला काय होऊ शकतो, फायदा मिळू शकतो, असं मिळू शकतो. ह्या कार्ड मध्ये पैसा वाढताना आपल्याला दिसत नाही. पैशाचा योग्य तो विनियोग केलेला आपल्याला दिसत नाही. द्रव्य संकोच होऊ शकतो. श्रम न करता मिळवलेला पैसा असू शकतो. एक पेंटॅकल आहे जे डोक्यावर आहे, एक अगदी जवळ आहे आणि 2 पायाखाली पेंटॅकल्स दिसतात. जेव्हा आपली वस्तू हरवते तेव्हा ती स्वतः जवळ असते किंवा आपल्या जवळपास असते कुठेतरी. हे कार्ड थोडस कंजूस प्रवृत्ती दाखवणारं कार्ड आहे. ही व्यक्ती पेंटॅकल्स घेऊन दूर कुठेतरी येऊन थांबलेली आहे. पेंटॅकल्स मध्ये त्याला त्याला पेंटॅकल्स हे खूप प्रिय आहेत. त्याला पैसे मिळाले आहेत, त्याला एक छोटीशी स्टॅबिलिटी आली आहे, आयुष्यात स्थिरता येऊन. पण काही लोकांमध्ये स्थिरता आली की निष्क्रियता पाहायला मिळते. ती निष्क्रियता ह्या कार्ड मध्ये आपल्याला दिसून येते. जरी विश्रांतीच्या अर्थाने असली तरी सुद्धा ती एक निष्क्रियता आहे. त्याने जे काही मिळवलं आहे ते कष्टाने मिळवलं आहे आणि त्याची ती अजिबात कोणाला देण्याची इच्छा नाही. ते कोणाला द्यावे असे त्याला वाटत सुद्धा नाही. त्याने ते जवळ घट्ट धरून ठेवले आहे. आपण ते काय जे काही मिळवलं आहे ते कोणाला दिसू नये म्हणून तो लांब शहरापासून आलेला आहे आणि स्वतःचा आनंद, स्वतःची समृद्धी त्याला कोणाबरोबरही शेअर करावीशी वाटत नाही. त्याला ती तशीच ठेवावीशी वाटते. त्याला ती देण्याची अजिबात इच्छा नाही. कोणाबरोबर राहायला त्याला आवडत नाही. कोणाशी त्याला शेअर करावंसं वाटत नाही. त्याला अजिबात इच्छा नाही. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद दिसत नाही. ह्याला आलेला एक प्रकारचा एकटेपणा आहे. ह्या कार्डच्या पाठीमागे छान बॅकग्राऊंड आहे, पण आपण असं म्हणू शकतो एकटेपणा आला आहे म्हणून त्याचं बॅकग्राऊंड ड्रेस हा काळा आहे. काही लोकांना सर्व मिळून सुद्धा एक वैराग्याची भावना असते, निष्क्रियता असते, एकटेपणाची जाणीव कायम राहते. तसेच याने सुद्धा एक एकटेपणाची झालर स्वतःहून पांघरून घेतलेली दिसते. त्याच्या पायाखाली पेंटॅकल्स घेतले आहेत. जे काही मिळवले ते त्याने पायाखाली ठेवलं. पायाजवळ ठेवल्यामुळे या व्यक्तीमध्ये कृतज्ञता नाही आणि त्याला कोणाबरोबर ते शेअर करावंसं वाटत नाही. कार्ड मध्ये एक प्रकारची आपल्याला कुठलीही ऍक्टिव्हिटी दिसत नाही आणि एकट्याने श्रम करून जे काही मिळवलं आहे त्याचा आनंद त्याला एकट्यालाच घ्यायचा आहे.
थ्री ऑफ पेंटॅकल्स मध्ये आपण पाहिलं की तिथे ग्रुपने काम केलं होतं, पण आता इथे टॅरोची इच्छा बदलली आहे. त्याला पैसे कोणाबरोबर शेअर करायचे नाहीत, त्याला त्याचा आनंद काय करायचा, एकट्याला दूर जाऊन स्वतः एकट्याला घ्यायचा आहे तो आनंद. आर्थिक दृष्ट्या जास्त प्राप्ती होणार नाही. दडपशाहीने पैसे मिळवू शकणारी व्यक्ती असू शकते, कंजूस असू शकते, गर्विष्ठ असू शकते, सहवासातील किंवा स्वार्थी असू शकते, व्यवसायातून जास्त फायदा न झालेली, जेवढी गुंतवणूक केली पैसा तेवढाच राहिला, ना फायदा ना तोटा, अशा बाबतीत परिस्थितीत आहे. परंतु ही व्यक्ती समजा व्यवसाय करत असेल तर हाताखालील व्यक्तींना बरोबर इन्कम देणार नाही, स्वतःचा पहिला स्वार्थ साधणार, स्वतःचं सुख अगोदर बघणार, नंतर इतरांचा विचार करणार. आता फाईव्ह ऑफ पेंटॅकल्स ह्या कार्ड मध्ये आपल्याला दिसतं की दोन व्यक्ती ह्या काय आहेत, उभ्या आहेत दोन व्यक्ती, आणि ह्या दोन्ही पण व्यक्ती काय आहेत, खाली वाकलेल्या आहेत, आणि ह्या व्यक्तीने हातामध्ये कुबड्या घेतल्या आहेत. खिडकीला 5 कॉइन आपल्याला दिसतात. पूर्णपणे फ्रेम मध्ये ते कॉइन बंद आहेत आपल्याला असं दिसतं, आणि त्यांची अनन्य दशा झालेली आहे असं पण आपल्याला दिसतं. त्यांच्यासाठी हा काळ खूप खडतर आहे. आर्थिक दृष्ट्या नुकसान झालेलं हे कार्ड दाखवतं, परंतु ते नुकसान एखाद्या व्यक्तीमुळे असू शकतं, भागीदारीमुळे असू शकतं. या व्यक्तीने सावध राहावे. या व्यक्तीने हातामध्ये कुबड्या घेतलेल्या आहेत, याचा अर्थ आरोग्यामुळे याला त्रास झालेला आहे, परंतु झालेला आहे, त्यामुळे सुद्धा फायनान्शियली प्रॉब्लेम आलेले आहेत. येणारा काळ हा आर्थिक चिंताजनक असू शकतो, त्याला सामोरं जावं लागणार. त्यामुळे हे कार्ड आल्यावरती व्यक्तीने जागरूक राहायला हवं असा सल्ला द्यावा. जे काही तुम्ही सध्या काळ सुरू आहे त्याला त्यांनी धैर्याने तोंड द्यायला हवं. दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती ही बिकट होत जाऊ शकते, काबाड कष्ट करावे लागू शकतात, तसं करून त्यांना पैसे मिळवावे लागू शकतात. इथे एक उंच महाल आहे, महालाच्या समोरून दोन व्यक्ती आहेत, जे आर्थिक परिस्थितीने खराब असलेल्या व्यक्ती आपल्याला जाताना दिसत आहेत. यामध्ये एक स्त्री आहे, एक पुरुष आहे, दोन व्यक्ती दिसतात. पुरुष हा अपंग आहे तर स्त्री ही वाकलेली आहे. घराच्या भिंती सुद्धा ह्या काळ्या हिरव्या रंगाच्या आपल्याला दिसतात. त्यांच्या हातात जे काही होतं ते सर्व त्यांनी गमावून मागे सोडून पुढे जाताना दिसत आहे. फोर ऑफ पेंटेकल्स मध्ये कार्ड मध्ये आपण पाहिलं ती व्यक्ती गावापासून दूर आलेली आहे आणि त्याच्याकडे असलेले पैसे अगदी स्वतःजवळ सर्व त्याने ठेवलेले आहेत, आणि पायाखाली दोन कॉइन्स ठेवले आहेत, आणि डोक्यावर सुद्धा त्याच्या कॉइन आहेत, आणि स्वतःजवळ सुद्धा त्याने कॉइन ठेवलेले आहेत. त्याला एक निष्क्रियता आलेली दिसून येते. इथे फाईव्ह ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड दारिद्र्य दाखवणारं कार्ड आहे. बॅकग्राऊंडला काळा कुट्ट रंग फ्रेम मध्ये ठेवलेले पेंटॅकल्स पण दाखवतात की त्यांचे एक स्वप्न होतं जे त्यांचं भंग झालं आहे, आणि त्या स्वप्नाला सोडून ते लोक पुढे निघून चालले आहेत. आपण जर साध्या रस्त्यावर चाललो तर आपल्याला चांगलं वाटतं, जर रस्ता बनवलेला असेल तर, पण तो रस्ता जर खडतर असेल आणि तो बनवलेला नसेल तर त्या रस्त्यावर चालताना आपल्याला त्रास होतो. बर्फाचा रस्ता आहे, बर्फाच्या रस्त्यावरती हे माणसं चालतात, म्हणजेच काय, त्यांना खूप खडतर प्रवास करावा लागत आहे, त्यांना त्रास होतो. बर्फाच्या रस्त्यावरून चालताना सहज चालणं नसतं, खूप संघर्षात्मक चालणं असतं ते, आणि त्यातमध्ये हा अपंग आहे, त्यामुळे अशा रस्त्यावर चालताना त्याला किती त्रास होत असेल याची जाणीव करा. त्यामुळे असं म्हणू शकतो की आता ती व्यक्ती ज्या परिस्थितीतून मार्ग काढत आहे तो फार कठीण आहे, त्याला त्या रस्त्यातून जायचं आहे, त्या मार्गातून त्याला सपोर्ट मिळत नाही, तर तो सपोर्ट मिळाला तर तो चालू शकतो. कारण सपोर्ट साठी त्या व्यक्तीने काय केलं, त्या मार्गावरती चालण्याकरता कुबड्यांचा आधार घेतला आहे.
त्यामुळे ही व्यक्ती संघर्षातून जात आहे. तर या व्यक्तीने कोणाचा तरी सपोर्ट घ्यावा, म्हणजे त्याचा जो प्रवास आहे तो थोडाफार सोपा होऊ शकतो. या कार्डामध्ये एक निगेटिव्ह भाग आहे, तर या कारणामध्ये एक पॉझिटिव्ह भाग पण आहे. तर ह्या पुरुषाच्या पुढे एक स्त्री सुद्धा आपल्याला जाताना दिसते आणि पुरुष मागे आहे. म्हणजे काय, तर जो काही कठीण मार्ग आहे त्याला ती स्त्री मार्गदर्शन करत आहे, म्हणजेच त्याला मार्ग दाखवण्याचं काम करत आहे. त्यामुळे पुढे गेल्यावर ह्या रस्त्यावर कोणीतरी त्याला मार्ग दाखवणारी मिळू शकते, जेणेकरून त्याला समृद्धीचा मार्ग सापडू शकतो. त्यामुळे जर काही कठीण परिस्थितीतून जात आहात तर त्याने दुसऱ्याशी ते शेअरिंग करावं, ते एकतर स्वतःपुरतं ठेवू नये, तर त्याला नक्कीच कुठेतरी आधार मिळू शकतो, मार्गदर्शन मिळू शकतं. त्यामुळे आता ज्या परिस्थितीतून जात आहे ती परिस्थिती थोडी चांगली होऊ शकते. ज्या अवघड दिवसातून जात आहात ते अवघड दिवस तुमचे निघून जाऊ शकतात. त्याच्यामध्ये कोणाचा तरी तुम्हाला त्यासाठी सपोर्ट घ्यावा लागेल. फायनान्शियली जरी प्रॉब्लेम्स असतील तरी सुद्धा प्रत्येक वेळेला दुसरे काही प्रॉब्लेम्स पर्सनल पण असतात. प्रत्येक वेळेला फायनान्शियली प्रॉब्लेम्स नसतात, पर्सनल पण प्रॉब्लेम्स असतात, की ज्या वेळेला आपल्याला एखाद्याचा सपोर्ट घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही असं सांगू शकता की तुम्ही कोणाचा तरी सपोर्ट घ्या, मार्गदर्शन घ्या, तुम्हाला परिस्थितीतून मार्ग मिळेल. आता जी काही परिस्थिती आहे, ती व्यक्ती ज्या काही परिस्थितीतून चालली आहे त्याच्यातून ती वरती तर नक्कीच येणार. ह्या व्यक्तीचे जे चुकीचे, ह्या व्यक्तीकडून खूप चुकीचे काही काही निर्णय झाले आहेत. त्यामुळे जे काही झालं त्याला जबाबदार सर्वस्वी ही व्यक्तीच आहे. तर जर असं विचारलं की जोडीदार मिळेल का, तर जोडीदार नक्कीच मिळणार. हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता. आणि पुढील जीवनामध्ये साथ देण्यास कितीही कठीण परिस्थिती असली तरी तुमचा जोडीदार हा तुमची साथ सोडणार नाही. आपल्याला पांढरे ठिपके सुद्धा दिसतात. बॅकग्राऊंडला पांढरा काळा रंग आहे असला तर आकाशामध्ये चांदण्या सुद्धा आपल्याला दिसतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की लांब कुठेतरी आपण तुम्ही अपेक्षा ठेवू शकता. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात. मॅम त्याच्यामध्ये चांदण्या कुठे आहेत? चांदण्या आहे बघ, हे जे स्टार्स आहेत ना, दिसत आहेत पेंटॅकल्स, हा हा. दिसलं? पण ते तर पेंटेकल्स आहेत ना? पेंटॅकल्स आहेत पण त्यांना फ्रेम मध्ये ठेवलंय ना, फ्रेम मध्ये ठेवलंय. आणि ते बॅकग्राऊंडला बघ, हे टिपके टिपके दिसतात, त्याच्यामध्ये सफेद रंग आहे मध्ये. हा हा हा. ठीक. आता हे जर कार्ड पाहिलं तर असं वाटतं की कोणीतरी धर्मात्मा व्यक्ती आहे जी दानधर्म करत आहे. म्हणजे काय, तर स्वतःपुरतं बघत नाही तर इतरांचा विचार करताना आपल्याला ही व्यक्ती दिसते. या व्यक्तीच्या हातामध्ये एक प्रकारचा तराजू सुद्धा आपल्याला दिसतो. म्हणजे काय, तर या व्यक्तीमध्ये संतुलनपणा आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये संतुलन राखण्याची वृत्ती आहे त्या व्यक्तीमध्ये दिसते. पण काही व्यक्तींना ती आपण काही व्यक्तीने ती मिळवली आहे. पैशाचा जो दानधर्म करताना ही व्यक्ती आढळत आहे, परंतु हातामध्ये तराजू आहे आणि ह्या कार्ड मध्ये हिरवा रंग आहे. त्यावरून असं वाटतं की ही व्यक्ती व्यवहारी, काही हिशोबी आहे. या व्यक्तीकडे असलेली संपत्ती बरोबर संतुलन राखून चालणारी व्यक्ती आहे. ही व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी व्यवस्थित रीतीने साधणारी आहे. जर आर्थिक दृष्टीने विचार केला तर नक्कीच हे कार्ड अतिशय चांगलं आहे. त्या कार्ड मध्ये दान धर्म दिसत आहे. व्यक्ती सुद्धा समाधानी असल्याप्रमाणे वाटत आहे. तराजू असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये न्यायाने वागणारी ही व्यक्ती आहे. व्यक्तीचा नक्कीच पैसे साठवण्याकडे कल आहे.
परंतु अंगामध्ये उंची वस्त्र हिने घातलेली आहेत. त्यानुसार असं वाटतं की व्यक्तीला चांगले राहणे, चांगले खाणे, चांगले पिणे, अधिक भोग घेणे, सुख उपभोग घेणे याची वृत्ती आहे, ह्या व्यक्तीची असू शकते. परंतु त्याच्याच बरोबर हिने दुसऱ्यांना मदत करण्याची सुद्धा वृत्ती ठेवावी, दिलदारपणा ठेवावा, हाताखाली नोकरदार आहेत, पैशाचे संतुलन राखणारी व्यक्ती आहे, दान धर्म करणारी व्यक्ती असू शकते व ते सर्व गोष्टी तो व्यवस्थितपणे चांगल्या रीतीने सांभाळणारी व्यक्ती दिसत आहे. या आधीचं जर कार्ड पाहिलं तर 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड होतं, त्यामध्ये काळा रंग जास्त होता, त्यामुळे तिथे असं वाटतं की ते कार्ड दारिद्र्याचे कार्ड आहे किंवा तुम्ही त्या आता ज्या जास्त स्थितीत आहात, चालला आहात, तिथे तुम्हाला थोडासा संघर्ष करावा लागत होता आणि असं पण दिसतं. परंतु हे कार्ड पाहिलं तर ह्या कार्डामध्ये असं वाटेल की एखादा गरीब व्यक्ती आहे, तो आता खूप असहाय्य झाला आहे आणि तो कोणाकडून तरी मदत मागत आहे, असं आपल्याला दिसतं ह्या कार्ड मध्ये पाहिलं तर. हे कार्ड एका न्यायदेवतेप्रमाणे सुद्धा आपल्याला वाटतं. जसं जस्टिसचं कार्ड पाहिलं तर ते कार्ड सुद्धा त्याचप्रमाणे, हे पण कार्ड त्याचप्रमाणे आपल्याला तशा पद्धतीमध्ये दिसतं. तर 5 ऑफ पेंटॅकल्स मध्ये जो संघर्ष झाला आर्थिक बाबतीमध्ये किंवा जी परिस्थिती तुम्हाला पार पाडावी लागली, त्या परिस्थितीतून आता तुम्ही बाहेर पडलात असं दाखवणारं हे कार्ड आहे. तुमच्या समोर जे काही लोक येत आहेत ते तुम्हाला मदतीचा हात मागणार आहेत, त्या परिस्थितीतून तुम्हाला पडायला मदत करणार आहेत. जर तुम्ही वाईट परिस्थितीतून जात असाल तर तुम्हाला एखादी कोणीतरी व्यक्ती अशी मिळू शकते की तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर पडायला मदत करू शकते. ती व्यक्ती धर्मात्मा वाटेल तुम्हाला, कोणाचं तरी तुम्हाला सहकार्य मिळू शकतं, सहभाग मिळू शकतं, असं दाखवणारं हे कार्ड आहे. तुम्ही कोणाच्या तरी व काहीतरी अशी गोष्ट की जी समाज कार्याकडून तुमच्याकडून एखाद्या व्यक्तीला मिळणार आहे. ह्या कार्डामध्ये आपल्याला दिसतं की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मदत करणारी व्यक्ती मिळू शकते, जेणेकरून न्याय देवतेप्रमाणे पण तुम्ही एखादं कार्य करू शकता. तिथे दोन पक्ष, एखादं न्याय देवतेप्रमाणे पण एखादं कार्य करू शकाल की तिथे दोन पक्ष उभे असतील. न्याय देवतेला त्यातून फक्त एकालाच न्यायाप्रमाणे जे सत्य असेल त्याची तुम्हाला निवड करावी लागू शकते, ते कार्य सुद्धा तुम्हाला दिलं जाऊ शकतं. त्यामुळे हे कार्ड असं पण दाखवेल की तुमच्या समोर दोन ऑप्शन आहेत, त्यामध्ये योग्य तोच ऑप्शन निवडायचा आहे जिथून तुम्हाला सगळं चांगलं मिळू शकतं. यामध्ये असं दिसतं की दोन व्यक्ती त्या व्यक्तीकडे याचना करत आहेत आणि त्यातून फक्त ती व्यक्ती एकाच व्यक्तीला मदत करत आहे. त्यातल्या एका व्यक्तीने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे तर दुसऱ्या व्यक्तीने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. म्हणजे पिवळा रंग हा समृद्धीकडे जाणारा रंग आहे, तर निळा रंग हा थोडासा संघर्ष दाखवणारा रंग आहे, जिथे भावनात्मक येऊन निर्णय घेणारा पण दाखवत नाही. पण ह्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीने पिवळा रंग ड्रेस परिधान केला आहे त्याला तो मदत करत आहे असं दिसतं. म्हणजे याचा अर्थ की ती व्यक्ती एका योग्य निर्णयापर्यंत पोहोचेल, योग्य तो निर्णय घेईल असं दाखवणारं हे कार्ड आहे. तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील, त्यातील योग्य तेच ऑप्शन तुम्ही विचारपूर्वक निवडणं गरजेचं आहे. म्हणजे हे कार्ड जी काही परिस्थिती आहे त्यानुसार तुम्हाला कोणाला तरी मदत करावी लागेल किंवा तुम्हाला कोणाची तरी मदत मिळू शकते. तुमच्याकडे दोन ऑप्शन असू शकतात, तुम्हाला योग्य ती निवड करणं गरजेचं आहे. हा व्यक्ती एखादा तरुण व्यापारी असल्याप्रमाणे वाटतं. अंगावर सुद्धा त्याने लाल रंगाचा सदरा घातला आहे. लाल रंग हा एनर्जीचा कारक आहे आणि तरुण लोकांमध्ये एक प्रकारची वेगळी एनर्जी, नवीन उमेद असते, त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची ही उमेद असते, काहीतरी करावं असं त्यांना नेहमी वाटत असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल साधलेला दिसतो, कारण म्हणजे त्याच्या हातामध्ये आपल्याला तराजू दिसत आहे.
तर तो त्याने काय तराजू त्या व्यक्तीने तो तोलून धरला आहे व्यवस्थित, म्हणजेच प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने संतुलन समतोलपणा ठेवला आहे. त्याचप्रमाणे हातामधला जो तराजू आहे हे पण दाखवतो की तो दोन गोष्टी करू शकतो. एक म्हणजे मदत पण केली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याने तराजू पण धरून ठेवला आहे, म्हणजे तो एकाच वेळेला काय आहे दोन गोष्टी करू शकतो, एवढी कॅपॅसिटी त्या व्यक्तीमध्ये आहे. तसेच पूर्णपणे तो व्यावहारिकरित्या असू शकतो. तो कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता दोन कामही सहज करू शकतो. व्यवहारी वृत्ती, हिशोबीपणा आणि प्रत्येक बाबतीमध्ये संतुलन राखण्याची वृत्ती, त्याचबरोबर कर्म करता स्वार्थ परमार्थ या दोन्ही गोष्टींचा तो काय करणार आहे, बरोबर समतोल साधणार कार्ड आहे असं दाखवतं हे कार्ड. तर तुम्ही जे काही मिळवाल ते तुमच्या कर्माद्वारेच मिळवाल असं सुद्धा दाखवणारं हे कार्ड आहे. किंवा कुठल्याही वस्तूतून असो त्यातला छोटासा भाग परमार्थ साधण्याकरता दान करावा. म्हणजे दान करणे म्हणजे सर्वच आपल्याकडे आहे ते पूर्ण दान करून टाकावे असे नाही, तर आपली ही स्वतःच्या गरजा असतात त्या पूर्ण करून आपण अंदाज बांधून त्यानंतर समोरच्या व्यक्तीला मदत करावी असं दाखवणारं हे कार्ड आहे. समाधानी, न्याय, प्रावीण्य, तसेच पैसे साठवण्याकडे कल असणारी व्यक्ती, विलासी व्यक्ती, पैशाचे संतुलन ठेवणारी, दान धर्म करणारी, स्वतःसाठी पुरेसे पैसे साठवून ठेवणारी व्यक्ती असू शकते. आता आपण आलो 7 ऑफ पेंटॅकल्स पर्यंत. तर हे कार्ड, ह्या कार्ड मध्ये आपल्याला दिसतं की ही एक व्यक्ती उभी आहे आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक काठी आहे आणि ही काठी अग्नितत्वाचं प्रतीक आहे, ऊर्जेचं प्रतीक आहे, आधाराचं सुद्धा प्रतीक मानलं जातं. एक मिनिट. आधाराचं प्रतीक मानलं जातं. आपल्याला माहित आहे की एखादी वृद्ध व्यक्ती असेल तर तो काय करतो, काठीच्या आधाराने पुढे चालतो. आधारानेच पुढे चालतो. त्याच्याकडे एखादा मोठा आधार आहे, या व्यक्तीकडे आपल्याला आधाराला तो धरून उभा असलेला आपल्याला दिसतो आणि तो विचार करत आहे. आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा विचार असू शकतात. हे जे पेंटॅकल्स आहेत ते पृथ्वी तत्वामध्ये दाखवतात आणि ते साठवून ठेवलेले आहेत.
आणि त्याचा वापर योग्य दिशेने कसा करायचा आहे याचा विचार तो करत आहे. या कार्डातून आपल्याला असं जाणवतं की त्याच्याकडे जो आधार आहे तो चांगला मोठा आधार आहे आणि सपोर्ट सिस्टम आहे, त्याला पुढे घेऊन जाण्याकरता मदत होऊ शकते. या कार्ड मध्ये आपल्याला पाणी सुद्धा दिसतं, इथे खाली पाणी आहे. त्याला इन्व्हेस्टमेंट करायची असल्यास हे कार्ड अतिशय चांगलं आहे. इन्व्हेस्टमेंट करताना योग्य ठिकाणी योग्य विचारपूर्वक करावी, कारण भविष्यात तुम्ही जी स्वप्न पाहत आहात अर्थप्राप्ती करता, ती स्वप्न नक्कीच तुमची पूर्ण होतील. ती स्वप्न तुमची नक्कीच पूर्ण होतील, परंतु त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. कारण हे कार्ड जेव्हा तुम्ही काढता त्यावेळेस तुम्ही सांगायला हवं की नुसता विचार करू नका, तर ऍक्शन ओरिएंटेड राहा, म्हणजेच तुमची कामं लवकर होतील. जे पेंटॅकल्स आहेत ते झाडावरती आहेत, त्याकरता तुम्हाला तुमच्या हातातल्या काठीचा आधार घेऊन ऍक्शन ओरिएंटेड व्हायला हवं. कार्ड एक व्यावहारिकपणा दाखवतो, पैसे कुठे खर्च करायचे, कसे खर्च करावे. परंतु ते पैसे खर्च करायचे असल्यास विचारांमध्ये तुम्ही आहात आणि फायनान्शियली तुम्हाला ग्रोथ करायची आहे, परंतु त्या दिशेने तुमची वाटचाल नाही, त्या दिशेने तुम्ही ऍक्शन ओरिएंटेड व्हावं. त्यामुळे ऍक्शन ओरिएंटेड झाल्यास तुमचं हे पैशाचं झाड वाढेल, नाहीतर हे पैशाचं झाड तसं वाढणार नाही. नुसता पैशाचाच विचार करून चालणार नाही, तर एखाद्या व्यक्तीचा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीचा सुद्धा असा प्रश्न असू शकतो की मला ग्रोथ कधी मिळेल आणि योग्य ग्रोथ माझी होईल का. तर हे कार्ड आलं तर तुम्ही विचार करू शकता की माणसाकडे क्रिएटिव्हिटी आणि आयडिया आहेत, बरेच काही ह्या व्यक्तीकडे बरंच काही ज्ञान आहे, परंतु ते ऍक्शन मध्ये आणत नाही. त्यामुळे आपल्याला पाठीमागे तो पडत आहे. त्याने त्या ऊर्जेचा व्यवस्थित वापर केला नाही आणि त्याचा फायदा करून घेतला नाही, त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स कमी झाला आहे. त्यामुळे त्याने कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, प्रयत्न करायचे आहेत, नक्कीच त्याला सक्सेस मिळेल. लव्ह रिलेशनशिप करता जर हे कार्ड आलं तर तुम्ही बोलू शकता की विचार करतायत तर तुम्ही नक्कीच परंतु विवाह होईल, परंतु पहिलं पाऊल पुढे टाकायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय पहिलं पाऊल पुढे उचलायला पाहिजे. तुमच्या पार्टनर कडून जर ते पहिलं पाऊल उचलल्या जात नाही तर तुमच्या रिलेशनशिप मध्ये आनंद नाहीये. तुम्हाला असा वडिलोपार्जित धन सुद्धा मिळू शकतं, धनासंबंधित जर कार्ड असेल तर. एखाद्या व्यक्तीचा प्रश्न असेल की धनाची कमतरता येईल का, तर नक्कीच सांगू शकता की धनाची कमतरता ही येणार नाही. तुमच्याकडे योग्य प्रमाणात तुम्ही पैसा साठवून ठेवलेला आहे. मॅम आवाज नाही येत आहे. आवाज येत नाही? फुल आवाज आहे. योग्य प्रकारे पैसा साठवून ठेवला आहे, तुम्हाला पैशाची कमतरता येणार नाही. येतोय आवाज? हा,
येतोय का? आवाज येतोय? आवाज येतोय. आता 8 ऑफ पेंटॅकल्स, जर हे कार्ड पाहिलं तर आपल्याला वाटतं की फोकस आहे ह्या कार्ड मध्ये. म्हणजेच काय, तर एखादं काम ठरवलं की मला करायचं आहे तर त्या कामाकडे आपण पूर्णपणे लक्ष देतो. आजूबाजूच्या जगामध्ये काय चाललं आहे, कोण काय करतं, कुठे जातं, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. या कार्ड मध्ये आपल्याला असं दिसतं की ही व्यक्ती खूप लांब आलेली आहे आणि एकटी स्वतःचं काम करत डायरेक्ट आहे, संपलं काय का? लक्षपूर्वक ए काम. ओ तुमचे त्याने कानाचे आवाज करू संपलं नका. ते तरी कोण आहे? म्हणजे आवाज मेघा, आवाज करू नको. माझा नाहीये. आवाज म्यूट आहे माझा. तर आपण आजूबाजूच्या जगामध्ये काय चाललं आहे, कोण काय करतं, कुठे जातं, त्याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नसतं. या कार्ड मध्ये आपल्याला दिसतं की ही व्यक्ती खूप लांब आलेली आहे आणि एकटी स्वतःचं काम करत आहे आणि ते काम काय लक्षपूर्वक करत आहे, चिकाटीने करत आहे. त्याच्याकडे स्किल आहे आणि तो ते स्किल बरोबर उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्ड मध्ये आपल्याला ऍक्शन पण दिसते. ह्या अगोदरच्या कार्डामध्ये आपण पाहिलं की तो विचार करत होता, मी काय करू, काय केलं तर काय हे होईल, म्हणजे तिथे काय ऍक्शन नव्हती. परंतु काय ते काय आहे, स्किल आहे त्या ह्या कार्डामध्ये. त्याने ते स्किल काय केलं आहे, उपयोगात आणलेलं आपल्याला दिसतं. ते स्किल त्याने उपयोगात आणलेलं आपल्याला दिसतं आणि इथे त्याने तो फोकस ठेवलेला आहे. तर त्याच्याकडे जे स्किल आहे ते त्याने आत्मसात केलं, डेव्हलप केलं आणि तसं तो प्रयत्न करत आहे. ह्या कार्ड मध्ये तो प्रयत्न करताना दिसतो. जे पण स्किल आहे त्याच्याकडे, त्याचा उपयोग त्याने फोकस केला आहे, एकटा जाऊन तो करत आहे. आणि कार्ड्स पेंटॅकल्सचं हे जे कार्ड आहे त्यामध्ये म्हणजे फोकस दिसतो आपल्याला. त्याला पुढे जाऊन त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. पेंटॅकल्सचा अर्थ, पेंटॅकल्सचा मिनिंग म्हणजेच काय, अर्थप्राप्ती चांगल्यापैकी होणार आहे असं आपल्याला त्या कार्ड्स मध्ये दिसतं. एखादी व्यक्ती असेल, तिला वाटत असेल की मी शिक्षणासाठी लांब गेले तर माझं शिक्षण होईल का, तर तुम्ही सांगू शकता हो, शिक्षण तुमचं चांगलं होईल, तुला त्याच्यातून फायदा सुद्धा पुढे चांगला होईल. एखादा व्यावसायिक असेल आणि त्याला त्याचा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्या व्यक्तीने स्वतः नोकरांवरती पूर्ण विसंबून न राहता सुद्धा व्यवसायामध्ये डेव्हलप करता येईल, ते स्वतःचा प्रयत्न करावा. त्या दृष्टीने तसे त्याचे प्रयत्न असले पाहिजेत. त्याच्यावर त्याच्या व्यवसायाला नक्कीच चांगला ग्रोथ मिळेल, फायदा मिळेल. तब्येतीच्या संदर्भात जर हे कार्ड आलं तर तुम्ही सांगू शकता की तुम्ही एकटे राहू नका, तुम्हाला आतमध्ये काय त्रास होतो तो तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगा, शेअर करा. त्यामुळे कदाचित तुमचे त्रास कमी होऊ शकतात किंवा तुम्हाला नक्की त्या त्रासावरती काय औषध करायचं, काय मार्ग काढायचा, तो नक्कीच तुम्हाला मिळेल. तुम्हाला फायनान्शियली जर खर्च येऊ शकतो, एकदाच खर्च येऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने सुद्धा हे कार्ड सक्सेस दाखवणारं कार्ड आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला अभ्यासामध्ये प्रगती करायची असल्यास तरी सुद्धा हे कार्ड चांगल्यापैकी सक्सेस देणारं कार्ड आहे. परंतु रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये हे कार्ड थोडंसं नकारात्मक दाखवतं. रिलेशनशिप मध्ये जी जवळची जी व्यक्ती आहे ती शेअरिंग करणारी नसेल तेव्हा रिलेशनशिप सुद्धा तुमचं वर्कआउट होणार नाही. परंतु इथे ती व्यक्ती जी आहे या कार्ड मध्ये आपल्याला दिसते, ती दूर आलेली आहे आणि एकटीच बसलेली आहे आणि स्वतःच्या कामामध्ये रमलेली आहे. दुसरे म्हणजे काय, दुसरे म्हणजे दुसरे काय करतात, कुठे जातात, काय करतात, याच्याशी त्याला, आजूबाजूला काय चाललंय याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नाही. त्या व्यक्ती, ह्याचा अर्थ ह्या व्यक्तीला रिलेशनशिप मध्ये रस नाही किंवा समोरचा पार्टनर तेवढा रिलेशनशिपला सपोर्ट करत नसल्यामुळे
ही व्यक्ती स्वतःला कामामध्ये हिने काय केलं आहे, गुंतवून ठेवलेलं आहे. आता 9 ऑफ पेंटॅकल्स. तर 9 ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड पाहताना आपल्याला आपण मागे पाहिलं की इम्प्रेसचं कार्ड होतं, तशीच ही सुंदर छान दिसते, आनंदी दिसते. फक्त इम्प्रेसकडे सिंहासन होतं आणि हिच्याकडे सिंहासन नाही. ती बसलेली होती तर ही उभी आहे. ह्या दोघींकडे पाहिलं तर ह्या दोन्ही स्त्रिया आपल्याला खूप श्रीमंत वाटतात. प्रसन्न करण्यासारखं कार्ड आहे. या कार्ड मध्ये छान असा पाठीमागे ग्रीन कलर आहे आणि ग्रीन कलर म्हणजे निसर्गामध्ये आपण बघतो की पाऊस पडला की संपूर्ण वातावरण हे ग्रीन होतं, त्यामुळे आपल्याला असं वाटतं, खूप प्रसन्न वाटतं, म्हणजे समृद्धी वाटते. ह्या कार्ड मध्ये सुद्धा तशी समृद्धी असल्याप्रमाणे भाव वाटतो. आपण 7 ऑफ पेंटॅकल्स कार्ड पाहिलं, तिथे विचार करत होता की इन्व्हेस्टमेंट करू तर मी प्रॉफिट मिळेल का मला, तर नाही तर मी काय करू ह्या विचारात होता. परंतु पुढे जाऊन त्याने 8 ऑफ पेंटॅकल्स मध्ये स्वतःमध्ये असलेलं स्किल काय केलं, त्याने वापरलं प्रॅक्टिकल स्वरूपात आणि ते स्किल त्याने उतरवलं आणि त्याचं फळ म्हणून इथे त्याला 9 ऑफ पेंटॅकल्स मध्ये समृद्धी दिसते. समृद्धी मिळण्याकरता त्याला काय करावं लागेल, घरापासून एकटं लांब जावं लागेल, स्किल डेव्हलप करावं लागेल, म्हणजेच आपल्याला ते मिळतं, आपल्याला हवं असलेलं सक्सेस आपल्याला प्राप्त होतं. तर समृद्धी, तर आपल्याला त्यासाठी काय आहे, थोडासा परिश्रम घेणं गरजेचं आहे. आपण पाहिलं की 4 ऑफ पेंटॅकल्स मध्ये तो बसून होता आणि निष्क्रिय होता, तिथे तो काहीच करत नव्हता, बरोबर आहे. तर आपण 5 ऑफ पेंटॅकल्स मध्ये काही न करण्यामुळे त्याला काय झालेलं, गरिबी आली होती, दरिद्री आली होती आणि तो संघर्षाचा तो प्रवास करत होता, निराशाजनक. आणि 5 ऑफ पेंटॅकल्स मध्ये, 4 ऑफ पेंटॅकल्स मध्ये आणि 3 ऑफ कप्स मध्ये 3 कप्स होते. 4 ऑफ पेंटॅकल्स मध्ये सुद्धा आपण पाहिलं, 4 ऑफ कप्स मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसलं की 3 कप होते आणि एक कप त्याच्या पुढे हात घेऊन उभा होता, परंतु तो त्या कपाकडे लक्षच देत नव्हता. 5 ऑफ पेंटॅकल्स मध्ये थोडीशी दरिद्री, गरिबी प्राप्त झाली होती. पुढे समजले की काय हवं, काय केलं तर काय मिळेल, त्यांना 7 ऑफ पेंटॅकल्स मध्ये ते समजलं. तिथे त्यांनी व्हॅन पकडली, ऊर्जा होती, परंतु ऍक्शन नव्हती केलेली. परंतु 8 ऑफ पेंटॅकल्स मध्ये त्यांनी ऍक्शन केली, त्याची परिणिती म्हणून 9 ऑफ पेंटॅकल्स मध्ये आपल्याला इथे या कार्ड मध्ये हिच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स खूप छान दिसतात, आनंदी वाटतात, कुठेतरी समाधानाची भावना हिच्या चेहऱ्यावर दिसते. तिने ती कष्टाने मिळवली आहे, जे काही काम केलं त्याच्यातून तिला खूप अनुभव मिळाले आणि तिची बौद्धिक क्षमता ही खूप चांगली वाढलेली दिसते. तिने तिच्या मनात असलेल्या गोष्टींना, स्किलला वर्क केलं, त्यामुळे तिला ते मिळालं. तिला जो विषय हवा होता त्या विषयाच्या आतमध्ये खोलवर जाऊन तिने काय केलं, त्याचा अभ्यास केला आणि त्याचं फळ मिळालं. म्हणजे काय, तर हे कार्ड आल्यावरती आपण असं समजावं की ह्या व्यक्तीला अचीवमेंट मिळणार आहे, जे काही तो कार्य करणार आहे त्याच्यामध्ये त्याला सक्सेस मिळणार आहे. ह्या अगोदरचं जे कार्ड होतं तिथे आपल्याला खूप हार्ड वाटत होतं, खूप कठीण वाटत होतं. आणि पुढचं जे कार्ड आहे 10 ऑफ पेंटॅकल्स, तिथे आपल्याला अचीवमेंट ही नक्कीच मिळणार आहे. पण समजून घ्यावं, जर हे कार्ड रिलेशनशिपच्या बाबतीत आलं तर ह्या कार्डाचा एखाद्या व्यक्तीने मध्ये किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल जर विचार करायचा झाला तर जीवनामध्ये येईल त्या ऑपॉर्च्युनिटी त्याने चांगल्या असतील ह्या कार्ड मध्ये दाखवतं. ही स्त्री 2 हात पसरून उभी आहे, म्हणजे काय, तर रिलेशनशिप मध्ये जर असाल तर एक स्वतंत्रतेची अनुभूती तुम्हाला हवी असेल आणि रिलेशनशिप मध्ये कोणाच्या बंधनात राहायला तुम्हाला आवडणार नाही. ह्या स्त्रीच्या हातामध्ये पक्षी आहे, तो सुद्धा आपल्याला दिसत आहे.
पक्षी म्हणजे काय, तर पिंजऱ्यामधून त्याला बाहेर काढून ठेवलेलं आहे. पक्षाला ते पिंजऱ्यामध्ये पक्षाला ठेवलं तर त्याला ते आवडेल का, तर नाही. तर पक्षी हा दाखवतोय की तिच्या हातामधला त्याला स्वतंत्रता, तिला स्वतंत्र राहायला आवडतं, कोणाच्या बंधनात तिला राहायला आवडत नाही. तिला करिअर ओरिएंटेड असेल किंवा ती तशा पद्धतीने ती स्त्री त्या पोपटाबरोबर बोलताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. तिला रिलेशनशिप मध्ये एक चांगला संवाद हवा आहे आणि ती त्या परीने स्वतःकडून प्रयत्न करेल. त्यांच्यामध्ये दोघांमध्ये कम्युनिकेशन कसे असेल त्यावर हे कार्ड दाखवतं, त्याची अनुभूती देतं, स्थैर्याची अनुभूती देतं. ह्या कार्ड मध्ये आपल्याला पेंटॅकल्स सुद्धा आहेत. त्या झाडांमध्ये सुद्धा आपल्याला ते पेंटॅकल्स दिसत आहे. याचा अर्थ तिने स्वतःकडे भरपूर धनसमृद्धी जमा करून ठेवलेली आहे, जेणेकरून ती त्या धनसमृद्धीचा पुढील आयुष्यासाठी खूप चांगला उपयोग करणार आहे. आनंदाने व्यतीत करेल पुढचं जीवन. म्हणजे हे कार्ड आर्थिक मानसिक साधन संपत्ती व कामातून मिळणारं यश दाखवतो, लाभ दाखवतो, विलासी जीवन दाखवतो, कलात्मक जीवन दाखवतो, निसर्गात रमणारी व्यक्ती असू शकते, प्रेमळ व्यक्ती असू शकते, कलेच्या माध्यमातून पैसा मिळवणारी व्यक्ती असू शकते, असं आपण ह्या कार्ड मधून सांगू शकतो. आता 10 ऑफ पेंटॅकल्स, तर आता हा टॅरोचा प्रवास 10 ऑफ पेंटॅकल्स पर्यंत आला आहे. या कार्ड मध्ये आपल्याला एक कमान दिसते, ही कमान आहे इथे, ही कमान. तर त्या कमानीच्या बाहेर हा आलेला आहे. त्याला आणखी समृद्धी मिळवण्याकरता आणखी अपॉर्च्युनिटी हव्या आहेत, त्यामुळे तो त्या कमानीच्या बाहेर आला आहे. 8 ऑफ पेंटॅकल्स मध्ये आपण स्किल डेव्हलप केलं. 9 ऑफ पेंटॅकल्स मध्ये त्याने पैसा मिळवला, जमा केला, लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले आणि या कार्डात दिसत आहे की 10 ऑफ पेंटॅकल्स मध्ये हे लोक त्यांच्या संपर्कात यायला लागले आणि एकटं राहून कंटाळा आला तर कोणाच्या तरी सोबत वेळ घालवावा आणि जी समृद्धी आहे ती समृद्धी शेअर करावी असं प्रत्येकाला वाटत असतं. आज आपण माणसाच्या मानसिकतेचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की एखादी व्यक्ती जेव्हा शिक्षण घेते त्यावेळेस ती स्वतः स्किल डेव्हलप करते, त्यानंतर ती जॉबला जाते, पैसा येतो, घर घेते आणि त्याचं ते स्वप्न पूर्ण करते. आता असं कधी एखाद्याचा प्रश्न असेल की आता मला लग्न करायचं आहे, मला संसार सुरू करायचा आहे, तर ह्या कार्ड मध्ये दाखवतं की 8 ऑफ पेंटॅकल्स मध्ये की तुम्ही मेहनत केली, डेव्हलप केलं स्वतःला, 9 ऑफ पेंटॅकल्स मध्ये पैसा जमा केला आणि आता पुढे आयुष्यामध्ये एकटं राहायचा कंटाळा आला तर तुम्ही कोणासोबत तरी तुमचं आयुष्य पुढे जाणार आहे, तुम्ही वेळ त्याच्या बरोबर स्पेंड करणार आहे. किंवा असा विचार करत असाल की एखादी व्यक्ती भारतामध्ये राहत आहे, खूप पैसा कमवत आहे, परदेशामध्ये गेली, बरीच दिवस एकटी राहिली, पैसा कमवून ती पुन्हा भारतात त्याच्या पार्टनरकडे मुलांकडे परत आली आणि त्यांच्या बरोबर वेळ घालवायला लागली. प्रत्येक वेळेला पैसाच असू शकतो असा विचार करू नये. काही वेळेला माणूस निराशेच्या गर्दीत हरवलेला असतो आणि तो हरवलेला व्यक्ती नंतर वेळ घालवण्याकरिता जवळच्या आवडत्या माणसाबरोबर कनेक्ट होतो. हे सुद्धा या कार्ड मधून दिसतं. ती व्यक्ती ज्या निराशेतून निघाली आहे आता त्याच्या आवडीच्या व्यक्तीबरोबर ही व्यक्ती वेळ घालवायचा विचार करणार आहे. या कार्ड मध्ये आपल्याला कुत्रा सुद्धा दिसत आहे. कुत्रा म्हणजे एक विश्वासू प्राणी आहे, त्याच्यावरती आपण पूर्ण घर सोडतो, पूर्ण जबाबदारी सोडतो, तो आपल्या घराची राखण करतो. कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. त्यामुळे रिलेशनशिप मध्ये सुद्धा जर हे कार्ड आलं तर रिलेशनशिप मध्ये तर एकमेकांवर विश्वास कायमस्वरूपी राहील हे असं दाखवणारं हे कार्ड आहे. ह्या दोघांच्या पाठीमागे पाहिलं तर एक मोठा असा टॉवर आपल्याला दिसत आहे. तर टॉवरचा अर्थ काय, हा टॉवर आहे. तर ह्या टॉवरचा अर्थ काय आहे, तर टॉवर जेव्हा उभा राहतो त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप एफर्ट्स टाकलेले असतात,
त्यावेळी भव्य दिव्य काहीतरी उभं राहिलेलं असतं. ते सुद्धा या कार्ड मध्ये दिसतं की तुमचं काहीतरी भव्य दिव्य मोठं काहीतरी चांगली गोष्ट घडणार आहे या कार्ड मध्ये दिसत आहे. म्हणजेच कार्ड स्थावर मालमत्तेसाठी विक्री करण्याकरता किंवा खरेदी करण्याकरता खूप चांगले कार्ड आहे. एक वृद्ध व्यक्ती सुद्धा आपल्याला दिसत आहे. एखादी वृद्ध व्यक्ती आपल्या घरामध्ये असणे म्हणजेच काय तर त्याने अनुभव घेतलेला असतो आणि तो वेळोवेळी आपल्याला त्या अनुभवामुळे गोष्टी सांगत असतो की असं करू नको असं कर म्हणून. तर इथे वृद्ध व्यक्ती सुद्धा आपल्याला दिसत आहे, इथे बसलेली आहे. तर ही वृद्ध व्यक्ती अनुभवी व्यक्ती आहेत, म्हणजे काय गोष्टी केल्या तर काय फायदा होईल याबद्दल माहिती देते ही व्यक्ती. आता त्याचबरोबर ह्या व्यक्तीबद्दलचे व्यक्ती जर आपल्याला आशीर्वाद मिळतात, ते आपले पूर्वज असतात त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि मोठ्यांच्या आशीर्वादामुळे आपण काय करतो लवकर प्रगती करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या कार्ड्स मध्ये सुद्धा त्या व्यक्तीने काही गोष्टी ठरवल्या आहेत आणि त्या गोष्टी ठरवून अचीवमेंट करण्यासाठी त्याने तसे प्रयत्न केले आहेत असं सुद्धा या कार्ड मध्ये दिसतं. इथे टॉवर आहे, कमान दिसत आहे, त्याचबरोबर पेंटॅकल्स सुद्धा आहेत. त्या कमानीच्या बाहेर तो निघून कष्ट केले, त्याने माइंड फोकस ठेवला, त्यातलं स्किल डेव्हलप केलं, धनसंपत्ती मिळवली, समृद्धी मिळवली. परंतु हे सगळं केलं हे त्याने कष्टाने केले असेल, डेव्हलप केलं, परंतु हे सर्व करण्याकरता एका मोठ्या व्यक्तीचे त्याला काय आशीर्वाद सुद्धा लागतात. वृद्ध व्यक्तीचे आशीर्वाद लागतात, आई वडिलांचे आशीर्वाद लागतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी जर घडल्या असतील तर त्याला कारण म्हणजे त्यांचे आशीर्वाद सुद्धा असू शकतात. वृद्ध व्यक्तीच्या अनुषंगाने जी व्यक्ती दाखवली आहे तर त्यानुसार आपण असं ठरवायचं. आपले जे आजोबा आई वडील आहेत त्यांच्याकडून मिळणारी धनसंपत्ती सुद्धा दाखवणार हे कार्ड आहे. धनसंपत्ती कायमस्वरूपी तुमची टिकून राहील असं सुद्धा दाखवणार हे कार्ड आहे. त्याचबरोबर रिलेशनशिप करता नक्कीच चांगलं कार्ड आहे. पुढील आयुष्यामध्ये येणारा काळ हा भरभराटीचा असू शकतो, उत्कर्षाचा असू शकतो. तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही चांगल्या ठिकाणी वास्तव्य करा, वरिष्ठांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भरपूर फायदा होऊ शकतो, चांगले जीवन तुम्हाला प्राप्त होऊ शकते, मोठ्या लेवलचा तुमचा व्यवसाय होऊ शकतो किंवा जी पण नोकरी कराल तिथे तुम्ही उच्च पदस्थ जाल. आता पेज ऑफ कॉइन्स, पेज ऑफ पेंटॅकल्स. तर पेज ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे. या कार्ड मध्ये यश मिळणार असं दाखवतं. हे कार्ड पृथ्वी तत्वाचं कार्ड आहे. या कार्ड मध्ये आपल्याला हिरवा रंग दिसतो, खाली बॅकग्राऊंडला तो दिसतो आणि ड्रेस पण हिरवा आहे. त्याच्या हातामध्ये पेंटॅकल्स आहे, तो ते पेंटॅकल्स काय करतोय बघत आहे असं दिसतं. त्या कार्ड्स मध्ये ह्या व्यक्तीने पेंटॅकल्स पकडला आहे, तो त्या पेंटॅकल्स कडे बघत आहे. त्याने एक पाय पुढे ठेवला आहे तर एक पाय पाठीमागे ठेवला आहे, एक पाय उचललेला दिसत आहे. म्हणजे काय तर त्याने फोकस ठरवला आहे, मला पुढे जायचं आहे व्यवहारी जगामध्ये, व्यवहारिक राहून जे काही निर्णय घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मला सक्सेस व्हायचं आहे. त्या अनुषंगाने पुढचं पाऊल तो उचलणार आहे. आणि त्याच्या हातामध्ये आपल्याला एकच पेंटॅकल्स दिसत आहे, खूप सारे पेंटॅकल्स नाहीत. याचाच अर्थ काय की तो छोट्याच इन्व्हेस्टमेंट मधून मोठा फायदा कसा काढायचा याचा विचार करून पुढची पावलं तो उचलणार आहे. खूप कमी काम करून तो जास्त पैसा मिळवायचा आहे त्याला, असा त्याचा दृष्टिकोन असणार आहे. त्याची बुद्धिमत्ता चांगली असणार आहे. तो आजूबाजूला काय चाललं आहे याचा तो बरोबर अंदाज घेऊनच पुढे जाणार आहे. अतिशय चांगलं कार्ड आहे. पूर्ण आशा पूर्ण करणारं हे कार्ड आहे. येणारा काळ कसा असेल असं दाखवणारं हे कार्ड आहे. असा जर प्रश्न असेल की येणारा काळ कसा असेल
तर तुम्ही असं सांगू शकता की नक्कीच येणारा काळ तुमचा खूप चांगला असू शकतो. भविष्यामध्ये तुम्ही चांगले निर्णय घ्याल, सक्सेस होताल, त्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियली सिक्युरिटी सुद्धा मिळू शकते. तुमची सर्व स्वप्न पूर्ण होऊ शकतात, कारण त्यासाठी खूप आधीपासून तुम्ही तयारी करत आहात. आणि या कार्डमध्ये पाठीमागे उभे असलेले उंच डोंगर सुद्धा आपल्याला दिसत आहे. म्हणजे काय, तर शिखर आहे आणि ते शिखर त्याला बोलवतात की जेव्हा तुम्ही खूप प्रयत्न करता आणि एका चांगल्या पदापर्यंत जाऊन पोहोचता, याचा असा अर्थ होतो. आता नाईट ऑफ पेंटॅकल्स. तर ह्या कार्ड मध्ये आपल्याला एक काळा घोडा दिसत आहे, त्याच्यावरती एक व्यक्ती बसलेली आहे आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये पेंटॅकल्स आहेत, परंतु तो घोडा चालवत नाही, तर तो घोडा जागेवरती उभा आहे, तो विचार करत आहे. त्यावर बसलेल्या व्यक्तीचे पुढे जायचं आहे, परंतु त्याने आता ऍक्शन घेतलेली नाही पुढे जाण्याकरता. तो एका सैनिकाप्रमाणे वाटत आहे, लढायला जाणारा आहे. त्याच्या अंगामध्ये सैनिकाप्रमाणे ड्रेस सुद्धा आपल्याला घातलेला दिसतो त्याने. तसेच डोक्यावरती टोपी सुद्धा आहे. त्याचाच अर्थ काय, की अर्थतत्वाचे कार्ड आहे. जर हे कार्ड एखाद्या व्यक्ती करता आलं की पुढे मी काय करू, काय घ्यावं, त्याकरता तुम्ही त्यांना सांगू शकता की काही गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाहीत, यामध्ये काळा रंग बऱ्याच प्रमाणात दिसत आहे. तर काही काळ्या रंगामुळे गूढता आहे, त्यामुळे काही गोष्टी या बऱ्याच प्रमाणात तुम्हाला कळत नाही. त्यामुळे गोष्टी काही लपवलेल्या सुद्धा असू शकतात. त्या गोष्टी मागे काय आहेत, त्यामुळे तुम्ही अगोदर त्या गोष्टी शोधा. जर इन्व्हेस्टमेंट संबंधित कार्ड असेल की मी इन्व्हेस्टमेंट करू का, तर तुम्ही जिथे इन्व्हेस्टमेंट करताय ती कंपनी नक्की चांगली आहे का, काय आहे काय नाही, याचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला पुढचं पाऊल उचलायचं आहे. ज्यावेळी तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या गोष्टींचा समाधान तुमच्या मनामध्ये अजूनही झालेलं नाही, त्यामुळे गोष्टींचा अगोदर समाधान करून घ्या, नंतर पुढचं पाऊल तुम्ही उचला व त्या गोष्टींचं तुम्हाला यश मिळू शकतं. परंतु जे पण तुम्ही पाऊल उचला ते थोडे हळू उचला, फास्ट घाई करू नका. घाई केल्याने तुमचे प्रश्न सुटण्याऐवजी ते प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतात. त्या कार्ड मध्ये सुद्धा फोकस आहे, विजडम आहे, यशस्वी होणार कार्ड आहे. यशस्वी होणार, परंतु स्लो होणार, फास्ट होणार नाही, असं दाखवणारं हे कार्ड आहे. घोड्याचा रंग काळा आहे, त्यामुळे जे काही मिळणार ते उशिरा मिळणार. पेजेसच्या कार्ड मध्ये नुसती सुरुवात करणार आहे किंवा थोडीशी मॅच्युरिटी कमी आहे. या कार्ड मध्ये तुम्हाला ती पेजेसची जी कार्ड आहेत त्यामध्ये अनुभव तुम्हाला थोडासा कमी असेल, हळूहळू पुढे जाणारे ते पेजेसची कार्ड आहेत. तर ही जी नाईट ऑफ ची कार्ड आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटी थोडी जास्त मिळेल. जे पण काही स्थिती असेल त्याच्यामध्ये मॅच्युरिटी वागून प्रश्न सोडवण्याचं ह्याच्यामध्ये क्षमता असू शकते. चांगल्या गोष्टी काय आहेत, वाईट गोष्टी काय आहेत, याचा बरोबर व्यवस्थित पडताळा घेऊन यश मिळवून देणारं हे कार्ड आहे. किंग ऑफ पेंटॅकल्स हे एक पॉझिटिव्ह कार्ड आहे, मान सन्मान आहे, सुबकता आहे असं दाखवणारं हे कार्ड आहे. एक राजा जो आपल्याला दिसत आहे, त्या राजाच्या हातामध्ये काठी आहे आणि गोल आहे. तर दुसरा जो हात आहे त्यामध्ये त्याच्या हातात पेंटॅकल्स आहेत. त्याने एका साहेबाप्रमाणे पेहराव केला आहे. तो एकदम श्रीमंत व्यक्तीप्रमाणे वाटत आहे. त्याची स्थिती चांगली आहे, ही सांभाळणारी व्यक्ती आहे, विश्वासू आहे, आर्थिक प्रगतीकडे कल असणारी व्यक्ती आहे, आर्थिक रीतीने उलाढाल करून पैसे मिळवणारी व्यक्ती आहे किंवा तशी इच्छा ठेवणारी व्यक्ती आहे, कायम चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणारी व्यक्ती आहे. भूतकाळामध्ये या व्यक्तीची परिस्थिती चांगली असेल, पण असं आपण सांगू शकतो या कार्ड मध्ये आपल्याला असं दिसतं की सिंहासन आहे, सिंहासनाच्या बाजूला दोन बैल आहेत. हे बघा, इथे बैल दिसत आहेत का, इथे एक बैल आहे, इथे एक बैल आहे.
तर सिंहासनाच्या बाजूला 2 बैल आहेत आणि द्राक्षाच्या वेली सुद्धा आपल्याला दिसत आहेत. बैल हा लाल रंगाचा दिसत आहे, तर केशरी रंग सुद्धा आपल्याला दिसत आहे. एखाद्या रॉयल फॅमिली मधला दिसत आहे. शेवटी रवीचा रंग हा केशरी आहे. लीडरशिप क्वालिटी आपल्याला सूर्यामध्ये दिसते, त्यामुळे इथे केशरी रंग लीडरशिप क्वालिटी सुद्धा आपल्याला दिसत आहे. या व्यक्तीमध्ये या राजामध्ये आपल्याला सगळ्या क्वालिटी दिसून येतात, परंतु पेंटॅकल्स दिसतात. समृद्धीचे लक्षण आहे असं दाखवणारं हे कार्ड आहे. पैसे कष्ट करून मिळवले आहेत, त्याची किंमत त्यांना बरोबर माहीत आहे, म्हणून तो त्यांना स्वतःजवळ ठेवला आहे. पेंटॅकल सोडत नाही, त्यांनी ते कष्ट करून मिळवले आहेत पैसे. यावरून ह्या कार्ड मध्ये आपल्याला असं दिसतं की बैल आहे. बैल हा सर्वात जास्त राबणारा प्राणी आहे. राजा एका प्रॅक्टिकल स्वरूपात, आपण आपल्याला वाटतं याची माहिती प्रॅक्टिकल आहे, जे काही निर्णय घेणार तो प्रॅक्टिकल लेवलवरती घेणार, व्यावहारिक दृष्टिकोनातून घेणार. उगाच खर्च करणे असं आवडणार नाही त्याला, परंतु वेळ आल्यावर सर्वांची काळजी घेणारा असेल. प्रत्येक गोष्ट तो कॉम्प्रोमाइज करून सोडवणारा असेल, परंतु सगळ्या गोष्टी ह्या बुद्धीने सोडवणारा असेल, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये स्लो मुवमेंट दाखवणारा हे कार्ड आहे. बैल हा प्रत्येक काम प्रामाणिकपणे करणारा प्राणी आहे, त्यामुळे ह्या कार्डामध्ये प्रामाणिकपणा सुद्धा दिसतो. कार्डामध्ये सातत्य दिसतं. कामामध्ये सातत्य असेल तर योग्य पदापर्यंत पोहोचाल तुम्ही असं दाखवणारं हे कार्ड आहे. आता क्वीन ऑफ पेंटॅकल्स ह्या कार्ड मध्ये एका सिंहासनावर एक स्त्री बसलेली आहे असं आपल्याला दिसतं आणि तिने थोडेसे स्वतःला वाकवलेले आहे असं सुद्धा आपल्याला दिसतं, परंतु स्वतःचं डोकं हे त्या पेंटॅकल्स कडे थोडं झुकवलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे काय, तर तिच्यामध्ये नम्रपणा आहे जरी ती सिंहासनावर बसलेली आहे. म्हणजेच काय, तर एका विशिष्ट पदावर जाऊन बसणे, एक उच्च पदस्थ असून पण तिच्यामध्ये गर्व नाही. तिच्यामध्ये जमिनीवर तिने काय पाय ठेवलेले आहेत, पाय ठेवून उभी आहे, त्याबद्दल बसलेली आहे असं दाखवत आहे. तिच्या हातामध्ये सुद्धा पेंटॅकल्स आहे. म्हणजे काय, तर ही स्त्री एक व्यापारी आहे असं दिसतं. व्यापारी असून सुद्धा तिच्यामध्ये जो काही निर्णय घेणार आहे, ज्या काही बद्दल व्यापारी रिलेटेडच निर्णय घेणार किंवा फायनान्स रिलेटेड ती विचारपूर्वक निर्णय घेणार. ती एक स्वतंत्र स्त्री असलेली आपल्याला दिसत आहे. सिंहासनावर 2 बाळ सुद्धा आपल्याला दिसत आहेत. इथे तुम्हाला दिसणार नाही कदाचित, इथे सिंहासनावर 2 बाळ आहेत. बाळ सुद्धा दिसत आहेत. एक छोटासा बैल पण आपल्याला दिसत आहे. बैल हा कष्टाचा कारक मानला जातो. तो शेतकऱ्याचा मित्र आहे. बैलाच्या आधारावर शेतीची कामं होतात. त्या शेतीच्या कामातून त्याला मिळणाऱ्या मोबदल्याने कुटुंबाला व्यवस्थित तो सांभाळू शकतो. म्हणजेच काय, तर ही व्यक्ती कष्टाने भरपूर काही मिळवून आपल्या कुटुंबाचा खूप चांगल्या रीतीने सांभाळ करू शकते. स्वतःला सुद्धा अतिशय उत्तम पदावरती घेऊन जाणारी व्यक्ती असू शकते. स्वतःचे स्थान मिळवून घेणारी व्यक्ती ती एकटीच बसलेली आहे, पेंटॅकल्स कडे बघत आहे सिंहासनावर. त्यांच्या आजूबाजूला काहीही दिसत नाही, परंतु तिच्यावरती आपल्याला ही वेल दिसत आहे. ते वेल आहे, तिच्यावरती आपल्याला वेल सुद्धा दिसत आहे, त्याला फळं सुद्धा आहेत. हे काय दाखवतं, तर तुम्ही जे काही मिळवाल ते कष्टाने मिळवाल, ग्रोथ दाखवते आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यातून एक श्रीमंत व्यक्ती म्हणून तुम्ही उदयास येणार आहे असं दाखवणारं हे कार्ड आहे. एक प्रकारचा व्यवहारीपणा तर आहे, व्यवहारीपणाबरोबरच एक सद्भाव पण आहे. दुसऱ्यांविषयी समोरच्या व्यक्तीला मदत करू शकतात. बँकिंग अधिकारी काम करणारे किंवा एखादा चांगला आर्थिक सल्लागार, आर्थिक दृष्ट्या ग्रोथ दाखवणारं हे कार्ड आहे. मान सन्मान, उच्च पदस्थ असं दाखवणारं हे कार्ड आहे. व्यापारामध्ये लॉस होत असल्यास तुम्ही सांगू शकता की तुम्ही एखाद्या स्त्रीची मदत घ्या. तुमच्या मिसेसच्या नावावर तुम्ही व्यवसाय करू शकता किंवा तुमच्या मिसेसला तुम्ही व्यवसायात घ्या, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
आता ही संपली आपली पेंटॅकल्सची कार्ड. तर आपण रविवारी घेऊयात आता पुढची कार्ड आणि पटकन संपवून टाकूयात रविवारी घेऊन. ठीक आहे, रविवारी झालं तर 2 वेळा घेईल, दुपारी आणि संध्याकाळी, म्हणजे संपून जातील रविवारी ही कार्ड. ही समजली तुम्हाला दोघींना? हो मॅम. ठीक आहे, चालेल. आता स्टॉप करते. काय प्रश्न विचारायचे तुम्हाला? थँक्यू. नाही, प्रश्न नाहीये. व्यवस्थित समजले असतील, प्रश्नच नसतील काय? नाही नाही, तुम्ही छान शिकवता. आता तुम्हाला जेव्हा तुम्ही आपण स्प्रेड करून तेव्हा तुम्हाला बघा पटपट येणार व्यवस्थित. ठीक आहे, ठेवते. मॅम मी काय म्हणते, रविवारी समजा कुठे बाहेर जायला वगैरे लागलं असेल तर किंवा यायला हो, मी त्याच्यासाठी रविवारी सगळ्यासाठी सांगते तुम्हाला किती वाजता घ्यायचं. ठीक. हा, आणि तुम्ही उद्या येणार आहात आमच्याकडे, कधी येणार आहात? ते अजून सामान बनलं नाहीये, तर त्याला फोन केला होता पण त्याने अजून बनवला नाहीये. हा हा तो बोलला बनवलं की मी फोन हा. करून सांगतो. काळजी करू नका. अच्छा. हा, मिळून आता ते पहिले पैसे मिळाले ना मी, आणि आता परत करायचे की नंतर करू? नको, आता नका करू, ते सामान लावल्यानंतर करा. ठीक हा आहे, चालेल चालेल. ओके काही करू. ओके, बाय, गुड नाईट, थँक्यू.